सुधाकर यादव यांचं BSc पर्यंतचं शिक्षण झालंय। शिक्षण झाल्यानंतर त्यांनी 5 ते 6 वर्ष MIDC मध्ये नोकरी केली। नोकरीमध्ये ठराविक मर्यादेच्या पलीकडे आपलं उत्पन्न वाढणार नाही याची त्यांना जाणीव झाली। त्यामुळे आपल्या शेतीत उत्पादन वाढवलं तर नक्कीच फायदेशीर ठरेल हा विचार करून सुधाकर यांनी 2011 साली त्यांची नोकरी सोडली आणि घरच्या 2 एकर शेतीला जोडधंदा म्हणून ऊस रोपवाटिकेची सुरुवात केली। शेतीमध्ये जर उद्योजकता आणली तर आपणही काहीतरी करू शकतो। ह्या अनुषंगानं मी म्हटलं आपण ऊसाची नर्सरी चालू करायची हा डोक्यात विचार आला आणि घरची माझी 2 एकर शेती आहे प्लस घरात माझ्या 15 जणांचं कुटुंब आहे की इथंच माझं 50% भांडवल होतंच की हा व्यवसाय चालू करला आणि नर्सरीसाठी लागणारी मोक्याचं स्पॉट जो आहे तो पण होता। मग म्हटलं आपण हा व्यवसाय चालू करायचा। सुरुवातीला रोपवाटिका सुरू करताना सुधाकर यांना भांडवलाची अडचण आली नाही, कारण त्यांनी अगदी थोड्याच भांडवलात ही रोपवाटिका सुरू केली। त्यासाठी सुरुवातीला त्यांना 25,000 रुपये गुंतवणूक करावी लागली। 10,000 रुपये शेडनेट, लोखंडी पाईप आणि सिमेंटसाठी 5,000 रुपयांचा खर्च आला। तर कोकोपीट तसंच औषधांसाठी 10,000 रुपये गुंतवावे लागले। जागा आणि ऊस बियाणं घरचंच असल्यानं त्यासाठी वेगळा खर्च करावा लागला नाही। त्यामुळे अगदी कमी भांडवलात सुधाकर यांनी कल्पकतेनं आपला रोपवाटिकेचा व्यवसाय सुरू केला। घराशेजारी सुधाकर यांनी 18 बाय 40 फुटांची रोपवाटिका तयार केली। रोपवाटिकेत सुरुवातीला 14,000 रुपयांची निर्मिती केली। मात्र त्यांना मार्केटिंगचं पुरेसं ज्ञान नसल्यानं रोपांची विक्री करण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला। पहिल्या महिन्यात तोंडी माहिती देऊन रोपांची विक्री केली। दुसऱ्या महिन्यात पावसाळी वातावरणाचा फटका बसल्यानं रोपं खराब झाली। तरीही धीर न सोडता जिद्दीनं त्यांनी त्यांचा व्यवसाय सुरूच ठेवला। सुरुवातीला मी 14,000 रोपं भरली होती। त्यातून जी रोपं तयार झाली ती चांगल्या स्वरूपाची उत्तम प्रतीची रोपं झाली। मात्र माझ्याकडं मार्केटिंग नसल्यामुळं आणि लोकांच्यापर्यंत मी न पोचल्यामुळं सुरुवातीला की रोपं खपतील का न खपतील की असं वाटायला की लावण्याच्या स्टेजमधून ही रोपं बाद होऊन जातील। तर त्यावेळी मी लोकांना भेटायला लागलो, लोकांना कन्व्हिन्स करायला लागलो की याचे फायदे तोटे सांगायला लागलो आणि त्या अनुषंगानं माझी सुरुवातीची जी बॅच होती ती लोकांनी गॅप फिलिंगसाठीच माझी रोपं खपली गेली। त्यानंतर ही जूनची पहिली बॅच होती। त्यानंतर ऑगस्टमध्ये मी जी दुसरी बॅच भरली त्यावेळी मला जरा पावसामुळे खूप फटका बसला की जर्मिनेशन खूपच कमी आलं, 30% जर्मिनेशन आलं। त्यामुळे माझा लॉस वाढला। मात्र भीती वाटायला की आपण ह्यात सक्सेस होईल की न होईल। व्यवसायात येणाऱ्या अडचणींवर मात करून आणि आपलं नेमकं काय चुकतंय याचा विचार करून सुधाकर यांनी 5 महिन्यांनंतर आपली रोपवाटिका विस्तारित केली। यावेळी त्यांनी घराशेजारी रोपवाटिकेचा विस्तार करण्याऐवजी कोल्हापूर सांगली रस्त्यावरील आपल्याच मालकीच्या जागेत रोपवाटिकेचा विस्तार केला। त्यामुळे आपोआपच त्यांच्या व्यवसायाची जाहिरात होण्यास मदत झाली। त्याचबरोबर रोप नेणाऱ्या शेतकऱ्यांमुळेही प्रसिद्धी होण्यास मदत झाली। तसंच मोठ्या प्रमाणात रोपांची निर्मिती केल्यानं उत्पादन खर्च कमी झालाय। गेल्या वर्षी यादव यांनी 3 लाख रोपांची निर्मिती केली आहे। तर मी दुसऱ्या शेडमध्ये जी रोपवाटिका चालू केली त्यामध्ये घरचे 90% कामगार आणि बाहेरचे असे थोडे असे म्हणून माझी एक कुशल टीम तयार झाली की ज्यामुळे यातील जे असणारे जर्मिनेशनचे लॉसेस याच्यावरती विचार केला। त्यानंतर असणारे कमीत कमी बियाणं कसं चिपमध्ये घेता येईल किंवा आपण जर बल्कमध्ये जर हा उद्योग चालू केला तर सगळं प्रोडक्शन कॉस्टिंग कमी करता येईल। ह्या बेसनं मी चालू केलो आणि आता मी लास्ट इयरला मी 3 लाख प्रोडक्शन रोपांचं केलं होतं। तर ह्या वर्षी माझं टार्गेट आहे 6 लाख। त्या पद्धतीने मी नियोजन चालू केलेलं आहे। प्लस मी आता छत्रपती राजाराम कारखाना जो आहे बावड्याचा त्यांचंही टेंडर घेतलेलं, त्यामुळे त्यांचाही मला सपोर्ट आहे की ज्यामुळे शेती हा कमी रेटमध्ये शेतकऱ्याला आपण रोपं सप्लाय करू शकेन। रोपवाटिकेत रोप तयार करण्यासाठी स्वतःच्या शेतातील ऊस कमी पडू लागल्यानं बाहेरून बियाणं आणावं लागतं। त्यासाठी ते सक्षम आणि निरोगी ऊस बियाणं प्लॉटची निवड करतात। बियाण्यासाठी 10 ते 11 महिन्यांचा ऊस निवडला जातो। कामगारांच्या मदतीनं कांडीचे डोळ्याजवळ 1 इंचाचे तुकडे केले जातात। ऊसाचा बुडका आणि शेंड्याकडील डोळ्यांची उगवण क्षमता कमी असल्यानं ते वापरले जात नाहीत। तसंच रोपांवर रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून फवारणीही केली जाते। ऊसाची वाया गेलेली कांडी जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरतात। ऊस आपल्या नर्सरी ठिकाणी उतरला की तो पाला वगैरे सोलून बुडक्याकडचे खालचे जे असतात डोळे ते जून असल्यामुळे जर्मिनेशन त्याचं होत नाही किंवा अगदी टॉपचे जे वरचे जे कवळे कोंब आहेत ते जर्मिनेशन होत नसल्यामुळं निवडकच बी घ्यावे लागतात आणि ते कट करून की
1 इंची साईजप्रमाणे कट करून 70च्या ट्रेमध्ये भरावे. ह्या साईजप्रमाणेच कट करावे लागतात. जे कट केलेले बियाणं असतात ते पहिला जर्मिनेटर 22 टीन असे जे केमिकल्स आहेत की बुरशीनाशक आहेत ह्यामध्ये बुडवावं लागतात 15 मिनटं. त्यानंतर स्टरलाईट केलेलं कोकोपीट आहे ते आपण पहिला ट्रेमध्ये थोडं ओतून घ्यायचं. त्यानंतर दुसऱ्या ट्रेनं प्रेस करायचं. त्यानंतर जो खड्डा पडेल त्यात आपण डोळे वरच्या बाजूला करून निरोगी डोळे त्यात भरायचे. परत कोकोपीट घालून तो ट्रे पूर्ण फिलअप करून घ्यायचा. असे फिलअप केलेले ट्रे 5-5च्या प्रमाण असं थप्पी लावायची. परती पहिला खाली काळा कागद हातरावा आणि त्याच्यावरती ती थप्पी लावावी. आणि नंतर काय करायचं की पूर्ण थप्पी लावून झाल्यानंतर वरनं परत काळा कागद लावून झाकून पूर्ण घ्यायची की जेणेकरून आत थंड हवा जाणार नाही, हीट निर्माण होईल की ज्यामुळं आत उष्णता झाल्यामुळं जर्मिनेशन चांगलं होऊ शकेल याची काळजी घेऊन ती थप्पी लावावी. ही थप्पी रेग्युलर 5 दिवस लावली जाते किंवा समजा वरती पावसाचं वातावरण आहे, ढगाळ वातावरण आहे तर आपण 2 दिवस परत ती थप्पी वाढवू शकतो. रोपवाटिकेत रोप तयार करण्यासाठी सुधाकर यांना एका रोपास सरासरी ₹1 खर्च येतो. रोपाची विक्री ₹2 होते, म्हणजे जवळपास ₹1 निव्वळ नफा उरतो. मागील वर्षी सुधाकर यांनी 3 लाख रुपयांची विक्री केली होती. त्यातून त्यांना 6 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं. खर्च वजा जाता सुधाकर यांना 3 लाख रुपयांचा फायदा झालाय. यंदा त्यांच्याकडील रोपांची मागणी वाढल्यानं त्यांनी महिन्याला 50,000 रुपयांची विक्री करण्याचं निश्चित केलंय. जून महिन्यापासून त्यांनी याप्रमाणे नियोजन करून 1.5 लाख रोपांची विक्री देखील केली आहे. मार्केटला विक्री करायचं झालं तर ऊस रोपं 70च्या ट्रेमधली 86-032 तर सरासरी ॲव्हरेज आपण ₹2 ते ₹2.10 प्रमाणे विक्री करतो. समजा कारखान्याची वगैरे मोठी बल्क ऑर्डर असेल तर 10-15 पैसे कमी जास्त रेट होऊ शकतो. बाकी मात्र रेग्युलर जे शेतकरी आहेत ते ₹2.10 आपण त्यांना विक्री करून रोपं देतो. तर ह्यावर्षी माझं टार्गेट आहे की 6 लाखापर्यंत आपण विक्री करावीची. जेवढा तुम्ही मोठा बिझनेस करायला जाल किंवा जेवढी तुमच्याकडे मागणी असेल तर सगळ्याच गोष्टी होलसेलमध्ये मिळू शकतात आणि त्यामुळं आपण जास्त प्रॉफिट कमी शकतो. म्हणजे 60-70 पैसे जो बेनिफिट आहे तो 80 पैशापर्यंत जाऊ शकतो. रोपवाटिकेत तयार झालेली रोपं सक्षम आणि निरोगी असल्यानं ऊसाचं निव्वळ उत्पन्न वाढवण्यास मदत होते. शेतकऱ्यांना 1 महिन्याचं रोप तयार मिळाल्यानं कारखान्याकडे 1 महिना आधी नोंदणी केली जाते. त्यामुळे ऊसाची वेळेत तोडणी केली जाते. 1 महिन्याचं तयार रोप शेतकऱ्यांना मिळाल्यानं सुरुवातीला येणाऱ्या लागण खर्चात बचत होते. शेतकऱ्यानं जर नर्सरीमधली रोपं घेऊन चालला तर त्याचा बेनिफिट डबल आहे की कारण शेतीमध्ये तो जर लागण करणार असेल तर पूर्ण लावण उगवायला 1 महिना लागतो. ह्या 1 महिना पिरियडमध्ये त्याची भांगलणीचा एक खर्च येतो. त्यानंतर लावण उगवून आल्यानंतर गॅप फिलिंगसाठी त्याला बाहेरनं नर्सरीमधून रोपं घेऊन जावं लागतं. त्यानंतर बाहेरनं जे आणलेलं बियाणं निरोगी आहे की नाही याची त्याला माहिती नसते. त्यामुळे त्याचं जे कॉस्टिंग आहे ते आणि रोपवाटिकेतून नेऊन लावलेलं रोपं याचं कॉस्टिंग इक्वलच येतं. दुसरी गोष्ट कशी आहे की शेतकरी संपूर्ण रानात खत विस्कळतो लागण करतेवेळी. त्यामुळे त्याला 50% त्याच्या फक्त ऊसाला उपयोगात येतं. बाकीचं तण खाऊन मोठं होतं आणि बाकी असं बरंचसं जमिनीत मुरून खोलवर जातं की ते परत त्या रोपांना मिळू शकत नाही. त्यानंतर 1 महिन्याने येणारी भांगलं आणि गॅप फिलिंगसाठी जाणारा खर्च याचा विचार केला तर आपली ही रोपं हीच चांगली आहेत. कारण का तुम्ही जर स्पेसिफिक 1.5 फुटावर किंवा 2 फुटावर लावला आणि 4 फुटाची सरी जर सोडला तर रोपांची संख्या ही तुमच्या प्लॉटवरती मर्यादित राहील आणि मर्यादित संख्या असेल तर तुमचा ऊस हा जाडीला खूप चांगला निपजतो. आणि तुम्ही रोपवाटिकेतून रोपं नेऊन लावला तर कारखाना कोणताही असो की तो तुमचा 1 महिना अगोदर ही ऊसाची नोंद घेतो. 12 महिन्याचा हिशोब केला तर ऊस हा 18 कांडी झालेला असतो. त्यामुळे तुम्ही जर रेडीमेड रोप नेऊन लावला तर 1.5 कांडी हा तुमचा ऊस एक्स्ट्राच वाढलेला असणार आणि तो जो वेट असेल तुमचा एक्स्ट्रा वेट वाढेल त्या तुमचा हा नियोजनाचा खर्च किंवा आता जो खर्च आहे तो निघून जाईल. किंवा अशा वेगवेगळ्या कारखान्याकडनं तुम्ही सबसिडीमध्ये रोपं जर लावा लागला तर तोही तुमचा बेनिफिट आहे की तो तुमचा 50%वरचे खर्च येऊ शकेल. आणि लागवड जी आहे रानभर पसरण्यापेक्षा की पर्टिक्युलर बुडक्यात तुम्ही टाकाला तर खताचं पण तुमचं बचत होऊ शकेल आणि तुमचा ऊस हा चांगल्या रीतीनं वाढून ॲव्हरेज तुमचा 100% वाढणार. सुधाकर यांनी नोकरी सोडून उद्योजकतेच्या ध्यासाने निर्माण केलेल्या रोपवाटिकेत आज निरोगी रोपांची निर्मिती केली जाते. त्याचा फायदा शेती उद्योगाला होतोय. त्यामुळे शेती धंद्यात व्यावसायिक दृष्टिकोन समोर ठेवल्यास यश नक्की मिळतं हे सुधाकर यादव यांनी सिद्ध करून दाखवलंय. राजेंद्र हंकारे, साम मराठी, कोल्हापूर.